आभाळ कोसळलं, चूल विझली, मेंढपाळ कुटुंबावर उपाशी झोपण्याची वेळ आली. सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन गावातील एका शेतात सोलापूर जिल्ह्यातून आलेली 5 मेंढपाळ कुटुंब मेंढ्यासह मुक्कामी आहेत. मात्र आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे त्यांचा संपूर्ण तळ पाण्याखाली गेला आहे. कोपटामधील ठेवलेले कपडे आणि घरगुती साहित्य भिजून गेले असून चूल पेटवण्यासाठी आवश्यक असलेली लाकडेही पूर्णपणे ओली झाली आहेत. त्यामुळे आज रात्री जेवण बनवणे शक्य नसल्याची खंत उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे. उघड्यावर संसार थाटून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबासमोर आता निवारा आणि अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या या तडाख्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्धांचीही मोठी गैरसोय होत आहे. मेंढ्यांच्या पाठीमागे भटकंती करणाऱ्या या कुटुंबाचा संसार आज अक्षरशः चिखलात रुतला आहे. आता समाजातील दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येतात का, याकडे लक्ष लागले आहे. जनार्दन चोपडे, राहणार जळभावी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आम्ही आता इथं नोव्हेंबरमध्ये आलोय, पण आजचा पहिलाच पाऊस झाला आहे इथं. आणि आता ह्या चिखलात सगळं कसं म्हणजे स्वयंपाकाची इथं व्यवस्थाच नव्हती. आमची बकरी आहे ती 1100, आम्ही 5 कुटुंब आहे. आता आमची जेवणाची सोय चिखला पाण्यात आम्ही कशी करणार? किती दिवस राहणार अजून इथे? जुलै, पाऊस पडणार तर जुलैपर्यंत. पाऊस झाला तर जूनमध्ये जाणार गावी परत. हो. हिरवे, राहणार जळभावी, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. काय आता भिजलंय सगळं, आता चिखलातच करायचं स्वयंपाक. सगळं जळान भिजलं, या सगळं वाऱ्यानं भिजलंय, कांबूर नाही, जागा भिजली. आता करायची कशी तरी नाही करायची. लेकरं आहे ती बारकी बारकी. आता तसंच जेवाय बनवाय, नाही तर उपाशी झोपायला लागतं एखाद दिवशी. काय करायचं? आमचा व्यवसायच आहे. चिखलात तर चिखलात झोपायला लागतंय. अशी बसून म्हणलं तरी रात्र काढायला लागते. पाणी भिजतं सगळं. काय करायचं? किती मुलं आहेत? मुलं आहेत की 2. शाळा? शाळेला आहे ती, पण आता सुट्टीला आली ती उन्हाळ्याची. असते ती गावाला आजी कशी. मग आता पावसानं हे सगळं भिजलं, चिखल झालाय, मग आता गावी कधी जाणार? गावी आता तिकडं पाऊस नाही, नेऊन बकरीसनी खायला नसतं ना. मग आता अजून 1-2 पाऊस असंच करायला लागतं. पण हिथं बेता लागल्यावर जायला लागते. लय वारं कावर आल्यानं काय करायचं? बरं. माझं नाव अर्चना अंकुश हिरवे, राहणार जळूगावी, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. आम्ही इकडे दरवर्षी येतो. आमच्या गावाला पाणी नसतं, त्यामुळं गरिबीसाठी यावं लागतं. पण पावसानं असं होतं. आता केला तर केला स्वयंपाक, नाही तर कधी कधी उपाशी पण झोपावं लागतं. माझा मुलगा 1.5 वर्षाचा लहान आहे, त्याला घेऊन संघर्ष करावा लागतो.